नमस्कार. हा आपला पहिला व्लॉग जो आपल्या बाप्पाच्या आगमनापासून सुरू होणार आहे. तसं बाप्पांचा उत्सव हा 10 दिवसाचा, पण या उत्सवाची उत्सुकता इतकी की त्याची तयारी खूप अगोदरपासून सुरू होते. तर तसंच आपली तयारी सुरू झालेली आहे आणि आपण पहिले जाणार आहोत बाप्पांची मूर्त बघायला. जशी माझ्या मनात बाप्पांची प्रतिमा आहे तशीच मूर्त आपल्याला भेटते का हे बघूया आणि मी लवकरच तुम्हाला दाखवेल की आपल्याला कशी मूर्त भेटली. बाप्पाची मूर्त आज आपल्याला नाही भेटली, पण काहीच प्रॉब्लेम नाही, उद्या परत जाऊया आणि परत बघूया. हॅलो गाईज, तर मी आज चालली आहे बाप्पांची मूर्त बघायला. खूप ठिकाणी बाप्पांची मूर्त बघूनही मला काही मनासारखी मूर्त नाही भेटली. बघूया आज आपल्याला मूर्त भेटती आहे का चांगली, आणि जशी मूर्त भेटेल मी तुम्हाला लवकर अपडेट करेल. सो स्टे ट्यून. शोधलं की देवही भेटतो, हे खरं. शोधल्यानंतर आपले बाप्पाही भेटले. आणि आपले बाप्पा कसे हे पुढे बघूया. आणि सुरुवात ही डेकोरेशनची. बाप्पा येणार हाच आनंद खूप ऊर्जा देणारा असतो. बाप्पा येईपर्यंत आपलं डेकोरेशन हे कधीच होत नाही. न कधी काम करणारा भाऊ माझा, तोही आनंदात काम करत होता. तो दिवस ज्याची सर्व वाट बघतात. आज बाप्पा येणार. बाप्पाची सर्व तयारी, आसनाखालील तांदळाची रास, त्यांचा कलश, प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची. आणि महत्त्वाची ती श्रद्धा. तयारी करून आम्ही निघालो. आपण चाललोय बाप्पा आणायला. बोला गणपती बाप्पा. प्रत्येक वर्षी भाऊ हे बाप्पांना घेऊन येतात आणि मी बाप्पांचं औक्षण करते. बाप्पांची नजर काढून त्यांचं घरात आगमन झालं. आपले बाप्पा हेच 36 गुणांचा अधिपती, श्रीमंत, अशी ज्याची ख्याती, तोच आपला लाडका दगडूशेठ गणपती. बाप्पा थाटात विराजमान झाले. आता तुम्हाला 2 मूर्ती दिसत असेल. आपल्या घरी वर्षभर बाप्पा असतात. त्याचं कारण हेच, माझी दगडूशेठ बाप्पावरील श्रद्धा. 4 वर्षापूर्वी मी बाप्पांना साकडं घातलं होतं आणि बाप्पांकडे काही मागितलं आणि ते पूर्ण झालं नाही हे अशक्यच. तेव्हापासून आपल्या घरी बाप्पा हे वर्षभरासाठी असतात. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही तितकीच बाप्पांना मानते आणि बाप्पा आहेतच तितके प्रेमाचे. बाप्पा हे सर्वांचेच लाडके. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
बरं तू काय करत होता? मोदक घेत होता का? मी गोंधळ ठेवतो. सर्वांनी नक्कीच ब्लॉग बघा आणि नक्कीच सांगा की ब्लॉग कसा वाटला आणि आमचे बाप्पा कसे वाटले हे पण नक्कीच सांगा.